आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश महिलांच्या अध्यक्षा रोहिणीताई, देशाच्या अध्यक्षा महिलांच्या खासदार फौजियाताई, खासदार वंदनाताई, खासदार अमोल कोल्हेजी, आपले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब, अनिल देशमुख साहेब, राजेश टोपेजी, हेमंत टकले साहेब, आमदार अशोक पवार साहेब, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा राखीताई जाधव, नसीम सिद्दीकी, मेहबूब शेख, जितेंद्र आव्हाड, व्यासपीठावरील सर्वच आमच्या भगिनी आणि मोठ्या संख्येनं मुंबई प्रदेश आणि उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनी आणि बंधूंनो, बराच वेळ झाला याची मला जाणीव आहे आणि त्यामुळं आपल्यात आणि पवार साहेबांच्या मध्ये जास्त वेळ मी थांबणार नाही। पण आज ज्योतनिष्ठेची, सावित्रीच्या लेकींची या मेळाव्यात सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। अनेक भगिनी 10 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेल्या आहेत। त्या सगळ्या भगिनींचं पहिल्यांदा हार्दिक असं आभार मानतो आणि उपस्थित थांबल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानलेच पाहिजे। काळ बिकट आहे, आपल्या पक्षाकडे आज चिन्ह नाही आहे, एक ठोस नाव घेऊन देखील आज आपण आपल्या पक्षाचं नाव आज सांगू शकत नाही, अशी आजची अवस्था आहे। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा भाऊ या नात्यानं माझ्याकडे आज तुमच्याकडे काही देण्यासारखं नाही आहे। तुम्ही सगळ्या तरी देखील अतिशय जिद्दीने पवार साहेबांना साथ द्यायची या भूमिकेनं काही महिला पहाटेपासून घरातून निघून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर देखील महिला उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचा पक्ष, आपल्या सगळ्यांचं चिन्ह हे शरद पवार साहेब जिथं असतील तिथं आहे याची खुणगाठ बांधून आज तुम्ही सगळे काम करतात। आणि म्हणून आपल्याला चिन्हाची फारशी काळजी बाळगायची गरज नाही, नावाचीही काळजी बाळगण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र पवार साहेबांना पवार साहेब म्हणूनच ओळखतो। आणि त्यामुळं पवार साहेब जे चिन्ह हातात घेतील आणि ज्या पक्षाचं नाव घेतील त्या पक्षाच्या नावाने महाराष्ट्रात लाखो लोक आजही मतदान करण्यास उत्सुक आहेत। आज खरं म्हणजे असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो, पण भगिनी शिकली, महिला शिकली तर सगळं घरदार शिकून पुढे येतं। ही तुमची समाजातली अतिशय महत्त्वाची भूमिका आपण सर्वांनी न विसरता आज महाराष्ट्रातल्या भगिनींची ताकद वाढवण्यासाठी पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे। राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला मोठं करत असताना स्वतःचं राज्य असली पाहिजे ही स्फुल्लिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यात निर्माण केलं आणि हे स्फुल्लिंग तयार झालं ते राजमाता जिजाऊंच्या मुळे तयार झालं, हे आपल्याला विसरता येणार नाही। पतीच्या वीर मरणानंतर जुन्या चालीरीतीला कवटाळून न बसता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यावरचा हल्ला परतवून तर लावलाच लावला, पण भारतातल्या सगळ्या हिंदू धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे देखील त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं। जीर्णोद्धार अनेक मंदिरांचा त्यांनी करून दाखवला। भारतामध्ये आज जी 12 ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं महादेवाची पूजा करण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था आहे ती आज आपल्याला दिसते। त्याचं मूळ कारण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार त्यांच्या काळात केला, हे आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्याचबरोबर सावित्री देवी फुले यांचंही योगदान काय मी सांगून तुमचा वेळ घेणार नाही. त्यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या भगिनी शाळेपर्यंत पोचल्या, पण त्या पोचेपर्यंत सावित्री देवी फुले यांच्यावर समाजाने किती त्रास त्यांना दिला, दगडफेकापासून सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या, पण भारतातली आमची नारी शिकली पाहिजे ही भूमिका सावित्री देवी फुलेंनी कधी सोडली नाही, आणि म्हणून त्यांचं आपल्याला महत्त्व आहे. माता रमाई आंबेडकर यांनाही आपल्याला विसरता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकून पुढे आले, देशाची घटना त्यांनी देशाला दिली, पण त्यांच्या मागे आपल्या माता रमाई आंबेडकर यांचा त्याग देखील आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्या भगिनी या आयुष्यभर त्याग करून पुरुषाला पुढे जाण्यासाठी, महिलांना दुसऱ्या प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आजही आपल्या सर्वांची गरज ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची देखील ताकद मिळाली पाहिजे, या हेतूने रोहिणीताईंनी आज आपल्याला इथं मुंबई रिजनमधून बोलवलेलं आहे. या ठिकाणी आपण कल्याण आहे, भिवंडी आहे, वसई विरार आहे, मीरा भाईंदर आहे, उरण आहे, रायगडचा वरचा भाग आहे, नवी मुंबई आहे, ठाणे शहरातून फार मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आणि ताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांनी मिळून जिद्दीनं हा मेळावा आज या ठिकाणी केलाय. तो एकाच कारणासाठी की रोहिणीताईंच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातली आणि विशेषतः या भागातल्या महिला ताकदीनं उभ्या आहेत, हा संदेश देण्याचं काम आज आपण सगळ्यांनी केलं. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत, पण मला वाटतं की माझी इच्छा असूनही आता जास्त वेळ भाषण करणं आणि तुमचा पेशन्स ताणणं हे काही सदा पाटील मला योग्य वाटत नाही. तुम्ही बराच वेळ तिथं बसून आहात, त्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी किती वेळ तुम्हाला तिष्ठत ठेवायचं हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, परिस्थिती बदलत जाईल. आज परिस्थिती राजकारणात कशी आहे हे सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण हा महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव दादा असतील, वसंतराव नाईक असतील, शंकरराव चव्हाण असतील, या सगळ्यांनी या महाराष्ट्राला एक वेगळा वारसा दिलाय. अगदी पवार साहेबांच्या पर्यंत सगळ्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार या महाराष्ट्रानं कधी खाली पडून दिलेला नाही. पण आज महाराष्ट्रात या सगळ्यांनी राजकारण केलं, ते राजकारण कधी सुडाचं केलं, द्वेष पसरवण्याचं केलं असं आम्हाला कधी आढळलं नाही. पण आज काय चाललंय, महाराष्ट्रभर द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये द्वेष पसरवण्याचा एक मोठा प्रयत्न गेल्या काही वर्षात चाललाय, आणि माणसं एकमेकाच्या विरोधी मतं व्यक्त केली तर ती एकमेकाची वैरी होतात. अशी व्यवस्था किंवा असं वातावरण हे या देशात आणि महाराष्ट्रात तयार व्हायला लागलेलं आहे. मी आपल्याला अनेक उदाहरणं देईन. उल्हासनगरला परवा गोळीबार, एका आमदारानेच गोळीबार केला. आमदारांनी गोळीबार केल्यावर त्याने टीव्हीला मुलाखत दिली आणि त्याने सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर जे आरोप केले ते आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळं लोक देखील असे एक सत्तारूढ पक्षाचा आमदार गोळीबार करतो, गोळीबार करून झाल्यावर वक्तव्य करतो, हे महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालेलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये आमदार पोचून गोळीबार करणं ही तर पहिलीच घटना मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतची आहे. दुसऱ्या बाजूला दहिसरला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अभिजित घोसाळकर फेसबुक लाईव्ह करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचं काम झालं, आणि त्या गोळ्या झाडण्याचं काम कोणी केलं माहीत नाही, पण त्या ठिकाणी मॉरिस बाई म्हणून जो होता तोही मृत्युमुखी पडलेला आढळतो. म्हणजे दोघांना कुणी मारलं का, घोसाळकरांना मॉरिसबाईंनी मारलं का, घोसाळकरांना मारून मॉरिसबाईंनी स्वतः आत्महत्या केली का, ह्या दोघांचा गोळीबार ऐकून तिसऱ्याने जाऊन गोळीबार केला, अजून माहिती महाराष्ट्रात कळलेली नाही. जर फेसबुक लाईव्ह करत असताना म्हणजे टेरर पसरवणं, समाजात दहशत पसरली पाहिजे, हा प्रकार तर याच्यात होतो का, याचा देखील विचार
आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे। आज मंत्रालयामध्ये गुन्हेगाराचा अड्डा झालाय। गुंड मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट भेटतानाचे फोटो परवा आम्ही बघितले, सेल्फी काढताना बघितले, रील्स बनवतायत, मंत्रालयात फिरताना गुंड रील्स बनवायला लागलेले आहेत। माझी सरकारला विनंती आहे की किमान गुंडांना तरी मंत्रालयात प्रवेश होणार नाही याची व्यवस्था काहीतरी करा। किमान मंत्रालयात येताना कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन मंत्रालयात प्रवेश देण्याची एक नवी व्यवस्था सरकारने करावी, कारण कोण येतो आम्हाला कळत नाही अशी भूमिका मंत्री महोदय घेऊ शकतात। त्यामुळं गेटवरच कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधून आणून त्यांनी आत प्रवेश करावा अशी एक नवी व्यवस्था आता कदाचित करावी लागेल। एवढं प्रकरण वाढलंय हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे यांच्यावर आता हल्ले व्हायला लागलेले। म्हणजे विचार स्पष्टपणाने कुणी कुठलाही विचार मांडला तर त्याला विचाराने तोंड दिलं पाहिजे असं मानणारे मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे हे विचार मांडत फिरतायत, ठीक आहे, 4-2 शब्द मागं पुढं कोणाचे झाले असतील, पण विचार मांडले जात आहेत, ते विचार लोक ऐकायला येत आहेत आणि त्याच्यावर हल्ला करणं म्हणजे हा लोकशाहीवर हल्ला आहे, तुमच्या माझ्या विचार स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि विचार प्रबोधन करणाऱ्या माणसांना महाराष्ट्रात फिरून द्यायचं नाही ही भूमिका महाराष्ट्रात जर असेल तर त्याच्याबद्दल देखील आपण थोडासा गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। आज पवार साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या महिला अध्यक्षांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्यासाठी वेळ दिला। माझी सगळ्या आमच्या भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या काळात आपल्याला अनेक प्रसंगाला तोंड द्यायचंय, पण संकटाच्या वेळी तुम्ही बरोबर राहाल। संकटाच्या बरोबर तुम्ही पवार साहेबांना ताकद देताना तुमच्या सगळ्यांचं कौतुक महाराष्ट्र करेल हा मला विश्वास आहे आणि आज तुम्ही ताठपणाने पवार साहेबांच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न करताय। आपल्या गावात आता इथून गेल्यावर आपलं कर्तव्य आजपासून सुरू होतं। बूथवर जाऊन काम करण्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे। मी नेहमी सांगतो बूथवर काम करा। बूथ म्हणजे एक गड आहे, त्या मतदारसंघात 350 बूथ असतील तर 350 बूथवर आमच्या महिला 4 का होईना महिला प्रत्येक बूथवर नेमायचं काम तुम्ही सगळ्यांनी करा। तिथला विधानसभेत आपल्या पक्षाचा असो व नसो, मित्र पक्षाचा असला तरी त्याला मदत करण्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं काम करा एवढीच विनंती करतो। लोकसभेच्या निवडणुकांच्या जागा ठरणार आहेत, पुढच्या 8, 10, 15 दिवसात हे निर्णय होतील। त्यावेळी ज्या जिथं जिथं आपले उमेदवार असतील, मित्र पक्षाचे असतील, त्यांना ताकद देण्याचं काम करावं। आपली भविष्याची दिशा आदरणीय पवार साहेब ठरवतील, ती दिशा त्या दिशेनं आपण काम करूया एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो। धन्यवाद।